सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत विनायक दामोदर सावरकर यांचं आत्मचरित्र माझी जन्मठेप. त्यातल्या उत्तरार्धातला प्रकरण 7वं आपण वाचत आहोत. त्याच्यामध्ये सावरकरांनी आपल्याला सांगितलं आहे की जे कारागृहामध्ये अशी 14-14 वर्ष अडकवून ठेवलेली माणसं असतात तर त्यांना कशा तऱ्हेने आणखीन चांगल्या दृष्टीने वागवता येईल त्याबद्दल त्यांची काही जी टिप्पणी आहे ती ते सांगतायत. तर खालच्या पुढे सुरू करते. अशा लोकांना वसाहतीत लग्न करून धंदे करून नांदू दिल्यास त्यांची शक्तीही समाजाच्या दृष्टीने सफळ होईल. त्यांचा बोजा समाजावर पडणार नाही आणि त्यांची संतती उत्तम नागरिक होण्याचा संभवही हातचा जाणार नाही. हिंदी कारागारात त्यास 14-14 वर्ष गाडून टाकण्यात इतक्या लोकांस संतती विहीन केल्याने राष्ट्राचं संख्याबळ घटतं. तेच वसाहतीत त्या स्त्रीपुरुषांना कडक शिस्तीत संसार करू दिल्यास वाढेल. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी वसाहती अशाच उद्दंड अपराधांच्या संततीने आज अंशतः भरभराटीस आणविली आहे. त्याविरहित सभ्य आणि सुपीक देशात जे लोक उद्दंड भासतात त्यांची तीच उद्दंड क्रूरता आणि कठीण स्वभाव जंगली आणि उग्र रानटी लोकांनी आक्रमिलेल्या उजाड भूभागास उपजाऊ आणि सुपीक करण्यास आवश्यक असते, उपयोगी पडते. एतदर्थ अंदमानसारख्या बेटास वसविण्याचे कामी या बंदिवानांचा उपयोग करून घेतला असता एक नवीन वसाहत हिंदुस्थान देशास मिळवून दिल्याचे महत्कार्य त्यांनी आणि आपण केल्यासारखं होईल. या कारणासाठी आम्ही अंदमानची बंदिवान वसाहत बंद करावी या मताचे नसून केवळ त्या वसाहतीचे सध्याचे रानटी आणि क्रूर धोरण आणि निर्बंध तेवढे बदलावे असं आमचं मत आहे. अंदमानात काम चोपून घ्या हे ध्येय नसावं, हे ध्येय बदलावं. पण अंदमानात आलेल्या बंदिवानास व्यक्तिपरत्वे आणि वर्गपरत्वे असं वागवा की ते आणि निदान त्यांची संतती उत्तम नागरिक व्हावेत. आणि हिंदुस्थान देशाच्या संस्कृतीस आणि समाजास ही वसाहत त्यांनी एक नवा उपहार म्हणून अर्पण करावा. आम्ही म्हणतो तसं केल्यास अंदमानाचे महत्त्व किंवा त्यास वसविण्याप्रित्यर्थ आजपर्यंत झालेला कोट्यावधी रुपयांचा व्यय व्यर्थ जाईल म्हणून जी अधिकाऱ्यास धास्ती वाटत आहे ती वाटण्याचं काही एक कारण उरणार नाही. इतकंच नव्हे तर अंदमानाचं महत्त्व कल्पनेबाहेर उलट वाढवण्यासच ही व्यवस्था कारणीभूत ठरेल. ज्या दिवशी आम्ही अंदमानात पाय ठेवला त्या दिवसापासून आम्हास असं वाटत आहे की हिंदुस्थानचा अंदमान हा एक जलदुर्ग आहे. आज नाही उद्या इथे वैमानिक आणि सामुद्रिक ठाणे स्थापन केले जाईल आणि पूर्वेच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा अन्याय्य आक्रम जर कधी हिंदुस्थानावर झाला तर त्याचा सामुद्रिक रणनौकास आणि विमानास पहिला शह अंदमानचा दुर्ग देईल. मग हिंदुस्थानचा तट. अशी आणि इतर विधेय ग्रथित केलेले आवेदनपत्र आम्ही कारामंडळास धाडले. आमच्या तोंडी चर्चेत आणि आवेदनपत्रात आम्ही अंदमानची जलदुर्ग या दृष्टीने वर्णिलेली योग्यता आणि भविष्य ऐकून कारामंडळात कित्येक नवीनच काही ऐकावे तसे चमकले. काही जण काही विक्षिप्त ऐकावे तसे हसले. पण तिची स्मृती राहावी इतकी त्या सूचनेची छाप त्यांच्यावर पडल्या वाचून राहिली नाही. कारण त्यानंतर कित्येक महिनेपर्यंत आमचे पर्यवेक्षक त्या 5 क्रमांकात पाहणीवर येताना लहरीत असले तर समुद्राकडे बोट दाखवून विनोदाने मला म्हणत, ती पहा सावरकर, या अंदमानाच्या तुमच्या भावी जलदुर्गातील रणतरी इतस्ततः पहारा देत आहेत पहा. मी हसून म्हणावं, त्या तुम्हाला आणि मला क्वचित पाहता येणार नाहीत पण आपल्या मुलांना बहुधा नक्की येतील. ही गोष्ट 1919-20च्या संधीस घडली. त्यावेळेस आपल्या मुलास दिसेल म्हणून जिची मी आशा दर्शवली होती ती घटना बहुधा आमच्या पर्यवेक्षकांना आणि आम्हाला स्वतःच दिसेल असा संभव आज म्हणजे 1926लाच वाटू लागला आहे. कारण परवा नोव्हेंबरच्या एका पत्रात वाचलं की अंदमान बेटाचा यापुढे अपराध्यांच्या वसाहतीदाखल उपयोग न करता त्यांना समर्थ अशी वसाहत बनवण्यासाठी आणि नौसाधन विभागाच्या, आरमार विभागाच्या आणि बिनतारी यंत्राच्या कामाच्या दृष्टीने या बेटाची जी उपयुक्तता आहे त्या उपयुक्ततेचा लाभ करून घेण्यासाठी वर्षात 4.5 लाख रुपये व्यय करण्याचे हिंदुस्थान सरकारने ठरवले आहे. याविषयी इथे इतकं सांगणं पुरे की 1910व्या वर्षी
अंदमानात पाय टाकताच आमच्या माहितीप्रमाणे पूर्वी कोणासही प्रामुख्याने न पटलेली जी योजना आमच्या ध्यानात आली आणि जिचा आम्ही तोंडी आणि लेखी पुरस्कार आजवर करीत आलो ती अंती फलोन्मुख होत आहे, ही बातमी जर खरी असेल तर त्यात आम्हास आनंदच आहे. परंतु अंदमानास सामुद्रिक आणि वैमानिक ठाणं करण्याच्या योग्य निश्चयासाठी तेथील अपराध्यांची वसाहत बंद करण्याचे मात्र काही कारण होते असं आम्हास वाटत नाही. उलट ती वसाहत तशीच, परंतु अर्थातच राष्ट्रीय आणि सुधारणेच्या धोरणाने चालविणे हे अंदमानच्या भरभराटीस आणि सैनिक शक्तीस सर्वथा अनुकूलच होणारे आहे असं आमचं नक्की मत आहे. कारामंडळ गेलं. आमच्याशी झालेल्या चर्चेचा आणि आमच्या आवेदनाचा त्या सभासदांवर पुष्कळ परिणाम झाला यात शंका नाही. यातही शंका नाही की त्या सर्व चर्चेत जर सुधारणा यशस्वी होत गेल्या तर क्रांतिकारक शांतिमय मार्गाचा अवलंब करतील. असा जो आमचा रोग दिसला त्यातील आमच्या जर तरचा राग आणि संशय येऊन आमची सुटका करण्याच्या अनुरोध कारामंडळाने हिंदुस्थान सरकारास केला नाही. तथापि हजारो बंदिवानांच्या कल्याणासाठी हातून शक्य ते आपण केलं आणि तेही सरकारास न सोडण्यास कोणतेही न्याय्य वा समंजस कारण न देता या जाणीवेने आम्हास आत्मप्रसन्नतेचे सुख अनुभवता आले. तिकडे कारामंडळ येण्याच्या आणि जाण्याच्या या गडबडीनेच आगेमागे हिंदुस्थानात राजबंदींच्या प्रश्नास एकदम राष्ट्रीय स्वरूप देणारी एक घटना घडली होती आणि ती म्हणजे राजबंदींची मुक्तता करण्यासाठी मुंबईच्या राष्ट्रीय संघाने नॅशनल युनियनने धाडलेले उत्तर हजारांच्या सह्यांचे हे आवेदन आहे. असं एक थोरलं आवेदन सरकारास धाडून या विषयासंबंधी लोकमत किती तीव्र संवेदना अनुभवित आहे हे सरकारच्या निदर्शनास आणावं म्हणून आम्ही किती वर्ष इच्छित होतो ते मागील प्रकरणावरून आणि वर्षापत्रांवरून वाचकांच्या लक्षात आलंच असेल. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील आमच्या देशबंधूंच्या सतत खटपटीने ती आमची इच्छा एकदाची फलद्रूप झाली. सरकार नेहमी म्हणत असे, क्रांतिकारकांविषयी सर्वसामान्य लोक अत्यंत उदासीन असून त्यास समाजाची सहानुभूती नाही. इतकंच नव्हे तर त्यास सामान्य जनता दुष्ट आणि स्वार्थी अशा पापी अपराध्यांहून वेगळं समजत नाही. या आक्षेपास उत्तर देण्यासाठी आणि राष्ट्रीय हितार्थ झटणाऱ्या आणि झुंजलेल्या देशभक्तांच्या त्यांचे मार्ग चुकीचे वाटत असले किंवा नसले तरी त्यांच्या राष्ट्रीय विरोचित बाण्याची आणि देशसेवेची कृतज्ञ स्मृती आपण बाळगतो हे उघड प्रकट करण्याचे धैर्य दाखविल्याने राष्ट्रीय मनावर जो एक उच्च नैतिक परिणाम होतो तो करविण्यासाठी अशा राष्ट्रीय आवेदनांची फार आवश्यकता होती असं आम्हास वाटत होतं. आमच्या बंधूंच्या भेटीच्या वेळीही आम्ही त्यास हे कळवलं होतं. त्यांच्या आणि मुंबईच्या राष्ट्रीय संघाच्या अव्याहत चळवळीने त्या आवेदनपत्रावर सह्या करण्यासाठी लोकांनी जो उत्साह दाखविला, स्टेशनवर, मार्गावर, नाटकगृहात, खेड्यापाड्यातून अनेक स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने जी मेहनत केली, मुंबईसारख्या मोठ्या नगरांपासून तो भगूरसारख्या गावांपर्यंत कुलीन स्त्रियांनी देखील प्रसिद्धके वाटून आणि सह्या घेत हिंडून आमच्याविषयी जी भावना प्रकट केली आणि महाराष्ट्राप्रमाणेच वेळ होता तितक्या शक्य तितकी सहानुभूती इतर प्रांतातूनही ज्या प्रमाणाने प्रदर्शविली गेली त्यामुळे हे एका 15 दिवसाच्या आत 60-70 हजार सह्या केलेले आवेदनपत्र म्हणजे हिंदुस्थानच्या राजबंदींच्या इतिहासातील एक स्मरणीय घटना झाली होती. इतकंच नव्हे तर ते हिंदुस्थानातील राष्ट्रीय भाव आणि ते व्यक्त करणारे धाडस ही कशी वृद्धिंगत होत चालली आहे याचंही सबळ निदर्शक होते. कारण एकावेळी क्रांतिकारकांचे नाव काढण्यास लोक चळचळ कापत आणि मोठमोठी राष्ट्रीय माणसे आणि वर्तमानपत्रे त्यांच्या नावांचा राजश्री, बिजश्री इत्यादी उपपदासह उल्लेख न करता नुसत्या एखाद्या अधपतिताच्या नावाप्रमाणे एकेरी उल्लेख करीत. ह्या आवेदनपत्रात हिंदुस्थानातील सर्व राजबंदीवानांची आणि आमच्यावर सरकारचा विशेष रोष असूनही विशेषतः आणि त्यासहच आम्ही उभयता बंधूंची मुक्तता त्वरित करावी म्हणून मागणी केली होती. वेळ फार थोडा होता म्हणून सह्या मुख्यतः महाराष्ट्रातूनच घेतल्या गेल्या. पर्याप्त समय असता तर सर्व प्रांतांनीही तशाच हजारो सह्या धाडल्या असत्या. थोडा वेळ होता तरीही
प्रत्येक प्रांतातील ठळक प्रमाणात सह्या आलेल्या होत्याच. या आवेदनपत्रातील वर निर्दिष्ट केलेला आमचा हेतू पूर्ण झाल्याने आम्हा राजबंदीस अंदमानात काय वाटले हे 1920च्या आम्ही अंदमानमधून धाडलेल्या तत्कालीन पत्रातील खालील उतार्यावरून व्यक्त होईल. आभार आहेत. ज्या आमच्या पुढाऱ्यांनी आणि देशबंधूंनी आणि विशेषतः ज्या राष्ट्रीय संघाने म्हणजे बॉम्बे नॅशनल युनियन हिंदी राजकीय बंदिवानांच्या मुक्ततेसाठी हे आवेदनपत्र धाडण्याचं काम अंगावर घेऊन सह्या करून आणि हे पार्लमेंटपर्यंत धाडून देण्यात परिश्रम केलेल्या सर्वांचे आभार आहेत. हे जितक्या थोड्या अवधीत 75च्या वर सह्या आलेले आवेदनपत्र सरकारवर महत्त्वाचा, पण मग तो अप्रदर्शित का असेना पण परिणाम केल्या वाचून राहणार नाही. न्यूनतः इतकं तरी झालंच की त्या योगे राजबंदींची नैतिक प्रतिष्ठा समाजात वाढली आणि राजबंदींसहच आणि त्या योगेच ज्या कार्याकरता ते झुंजले आणि पडले त्या कार्याचीही. आता मात्र आमची मुक्तता जर ती झालीच तर स्वीकारण्यासारखी झाली खरी, कारण आता लोकांनी आम्हास परत बोलावण्याची आपली उत्कंठा व्यक्त केली. या आमच्या देशबंधूंच्या सहानुभूतीविषयी आम्हास किती आनंद आणि कृतज्ञता वाटते ते पूर्णपणे व्यक्त करता येत नाही. आमची आम्हास योग्य वाटते त्याहून त्यांनी आमची अधिक संभावना केली यात शंका नाही. थोडेच दिवसात सरकारने राजबंदीस राजक्षमेनुसार सोडण्याचा संकल्प प्रसिद्ध केला. राजबंदींच्या या सुटकेचं श्रेय पूर्वीपासून चालत आलेल्या चळवळीत होतं. त्याचप्रमाणे वरील भव्य सार्वजनिक आवेदनासही होतं यात शंका नाही. एक दिवस कारागारातील काम आटोपून बंद होण्याचे आम्ही इतर बंदिवानांच्या सह जेव्हा उभे होतो तो राजबंदीतील आमचा एक शीख मित्र धावत धावत आमच्याकडे आला आणि मोठ्याने टाळी वाजवून म्हणाला, बाबूजी, मुक्तता, राजबंदी सोडण्याची आज्ञा आली आहे. तुम्ही सुटलेत बाबूजी, सुटलेत. मुक्तता? त्या शब्दाचा संभव ऐकता जो कोण आनंद होतो तो जन्मठेपीवरच्या किंवा फाशीचे कोठडीतील बंदींच्या अंतःकरणासच विचारावा. त्या चाळीतील सर्व राजबंदी चमकून एकत्र झाले आणि सुटका म्हणून एकमेकास सांगू लागले. परंतु मुक्तता हा शब्द आम्ही इतके वेळा ऐकला होता आणि इतके वेळा फसलो होतो की आमच्या निष्ठुर मनास त्यांच्या आनंदास फार वेळ पाहावलो नाही. 1911व्या वर्षीच एक राजबंदी असाच धावत येऊन राज्यारोहण उत्सवार्थ आम्हास सोडले म्हणून सांगत होता नाही का, आणि मंडळींनी अंथरुणं देखील बांधून जाण्याची सिद्धता केली होती. त्यास आज 8-9 वर्ष लोटली. आम्ही अजून त्याच कारागारात होतो. इतर राजबंदी कित्येक आले आणि कित्येक गेले. एतदर्थ आम्ही आमच्या मित्रास खोचून विचारले, बातमीचा आधार दाखव, भाषा काय, उगम कुठून, तार आली की काय. त्या दिवसात आम्हास बाहेरून बातम्या मिळण्याची व्यवस्था इतकी फक्कड लागत आलेली होती की प्रत्यहीच्या तारा जशा अधिकाऱ्यांच्या हातात अंदमानाच्या छापखान्यात छापून पडत तशीच त्यांची एक प्रत 7 समुद्र पहारे, भिंती, कुलपे, चुगल्या, हातकड्या, निर्बंध ओलांडून आम्हा राजबंदींचे हाती पडे. तशीच त्या दिवशीची तारेची प्रत आम्हास धाडण्यात आलेली मित्राचे हाती आम्हास देण्यासाठी कोणा ऑर्डराने गुपचूप दिलेली होती ती त्याने आम्ही खोचून विचारतात हसत हसत आमचे हाती टाकली आणि अभी तो हुआ, आता तर विश्वास पटला असं म्हणून विजयानंदाने आम्हास हलवू लागला. मंडळी, आता आपण बघूया की त्या तारेमध्ये काय लिहिलेलं आहे, पण ते उद्याच्या भागात. तोपर्यंत बाय.